हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघणार आहोत दाल तडका. तर चला, इथे मी डाळ घेतलेली आहे तुरीची. वॉश करून आपण तिला कुकरमध्ये टाकून घेत आहोत आणि 3 शिट्ट्या लावून मी डाळ बनवून घेतलेली आहे. तर आता मी चेक करून घेते आपली डाळ शिजलेली आहे का. शिजली आहे. तर चला, आता मी थोडंसं पाणी ॲड करून घेत आहे डाळीमध्ये आणि मिक्स करून घ्यायची आहे. इथे आपण घ्यायचं आहे तेल. तेलामध्ये मोहरी आणि जिरे टाकून परतून घ्यायचं आहे. थोडंसं आलं लसूण ठेचून घ्यायचं आहे. इथे मी कढीपत्ता टाकते. त्यानंतर बारीक केलेली मिरची आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर मी इथे एक कांदा टाकून घेतला आहे. तो पण आपल्याला थोडासा लालसर करून घ्यायचा आहे. त्यानंतर टोमॅटो आणि थोडेसे आपल्याला इथे मेन्शन केलेले बेसिक मसाले आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा ह्याला परतून घ्यायचं आहे. तर इथे आता बनवून घेतलेली डाळ आपल्याला ॲड करून घ्यायची आहे. त्यानंतर हे सगळे मसाले मिक्स करून आपली डाळ रेडी आहे. चला, तर इथे आपण कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. डाळ पूर्णपणे झालेली आहे, तुम्ही बघू शकता. फक्त तडका बाकी आहे. तर इथे आपण तडक्यासाठी तेल घेतलेलं आहे, जिरे, त्यानंतर लाल मिरची आणि 1 चम्मच लाल तिखट टाकून आपला तडका रेडी आहे. तर आता आपण डाळीवर टाकून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटते आणि खायलाही अगदी ढाबा स्टाईल होती डाळ. तुम्ही सुद्धा करा आणि मला कमेंट करून सांगा. बाय.